विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डेट्स आणि बॅड डेट्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम डेट म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो DEBT डेप्ट असा उच्चार करायचा नाही, याचं प्रोनाउन्सिएशन आहे डेट. DEBT डेट. यामध्ये बी सायलेंट असतो. सो व्हॉट इज डेट? An amount due from a debtor is called debt. म्हणजे कर्जदाराकडून ऋणकोकडून येणे असलेली रक्कम म्हणजे डेट होय. इथे तुम्हाला कर्ज घेतल्यानंतरची काही पिक्चर्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे आहे कर्ज, हा आहे बोजा. आपण आपल्याकडे फंड्स कमी असेल तर आपण कर्ज घेत असतो. हे कर्ज आपण वेगवेगळ्या व्यक्तींकडून घेत असतो, वेगवेगळ्या बँकांकडून घेत असतो. सो लोन टेकन फ्रॉम बँक, किंवा आपण ज्या लोकांना उधारीने माल विकतो तर उधारीने माल विकल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला पैसे यायचे असतात. ती एक प्रकारे कर्ज आहे, डेट आहे. सो an amount due from a debtor is called debt. ओके. कर्जदाराकडून ऋणकोकडून कस्टमरकडून ज्यांना आपण उधारीने माल विकलेला आहे, जर त्यांच्याकडून पैसे यायचे असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? डेट म्हणायचं. ओके. नाउ कम टू द नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ डेट्स. आता हे जे डेट आहेत म्हणजे जर आपण उधारीने माल विकला असेल तर हे तीन प्रकारे आपण क्लासिफाय करू शकतो. एक म्हणजे गुड डेट्स, दुसरा म्हणजे बॅड डेट्स आणि तिसरा म्हणजे डाऊटफुल डेट्स. आता गुड, डाऊटफुल आणि बॅड असं क्लासिफिकेशन मी केलेलं आहे. पुस्तकामध्ये असं क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं नाहीये, परंतु आपण अनेक वेळा व्यवसाय करताना, व्यवहार करताना लोकांना उधारीने माल विकतो आणि आपल्याला या लोकांकडून पैसे येण्याची खात्री असते, कारण आपला जुना अनुभव असतो. आपण अनेक वर्षापासून विशिष्ट कस्टमर्सला माल विकतो, ते आपल्याला दर 2-3 महिन्यांनी उधारीची मुदत संपल्यानंतर पैसे आणून देतात. सो इट इज अ गुड डेट्स. डाऊटफुल डेट्स म्हणजे काय? कधी कधी काही कस्टमरला आपण माल विकल्यानंतर त्याच्याकडून पैसे येणार का नाही याची शाश्वती नसते, खात्री नसते. तर दरवर्षी आपण जर 1 लाखाचा माल विकत असेल तर त्याच्यातले 5,000 किंवा 2,000 रुपयाचे कस्टमर असे असतात, हे आपल्याला पैसे देतील का नाही याची आपल्याला शाश्वती नसते. सो इट इज अ डाऊटफुल डेट्स. आणि बॅड डेट्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला आपण उधारीने माल विकला, त्याने आपल्याला पैसे आणून दिले नाही, त्याची मुदतही संपली, आपण 6 महिने 1 वर्षभर वाट पाहिली आणि आता तो आपल्याला पैसे आणून देणार नाही याची आपल्याला खात्री पटलेली आहे. So it is a bad debts. So debts can be classified as good debts, doubtful debts and bad debts. Okay. So what is bad debt? Bad debts म्हणजे काय? विद्यार्थी काय करतात, अनेक वेळा bad debts म्हणजे काय हे पटकन सांगतात, सर बुडीत कर्ज. पण डेट म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला येत नाही. तर डेट म्हणजे an amount due from a debtor, कर्जदाराकडून ऋणकोकडून येणे असलेली रक्कम म्हणजे डेट. सो व्हॉट इज बॅड डेट्स? अन इरिकव्हरेबल अमाउंट फ्रॉम ए डेटर. कर्जदाराकडून ऋणकोकडून जर पैसे वसूल होऊ शकत नसेल तर त्याला आपण काय म्हणायचं? इट इज नोन ॲज बॅड डेट्स. इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. हा व्यवसायाचा एक प्रकारे झालेला लॉस आहे. म्हणून हे आपण वर्षाच्या शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहित असतो. सो डिअर स्टुडंट, आय थिंक यू हॅव वेल अंडरस्टूड व्हॉट डू यू मीन बाय डेट अँड व्हॉट डू यू मीन बाय बॅड डेट्स. सो डेट an amount due from a debtor and bad debts is an amount which cannot be recovered from a debtor. आणि आता आपण वसूल करू शकत नाही. आता आपण ते काय करायचे? आपल्या पुस्तकामधून, खतावणीमधून, बुक्स ऑफ अकाउंट्स मधून राईट ऑफ करायचे. सो डाऊटफुल डेट्स, द मनी यू प्रेडिक्ट विल बी अनकलेक्टेबल and may turn into bad debts. विद्यार्थी मित्रांनो, डाऊटफुल म्हणजे काय? आपल्याला शंका आहे,
आणि अशी शंका आहे की हे लोक आपल्याला पैसे देणार नाही, कस्टमर आपल्याला पैसे देणार नाही आणि बहुतेक याची बॅड डेट्स होण्याची शक्यता आहे. सो बॅड डेट्स इट इज एन अमाउंट विच इज ऑफिशियली रिटन ऑफ. म्हणजे ऑफिशियली आपण काय केलेले आहे, आपल्या डेटर्स मधून तेवढे पैसे वजा केले. आता या व्यक्तीकडून पुन्हा पैसे येणार नाही. सो इट इज अ बॅड डेट्स. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य कळवा, कमेंट बॉक्स मध्ये लिहा. मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व मित्रांचे आज 7,000 माझ्या युट्यूबचे सबस्क्रायबर झाल्यामुळे सर्वांना धन्यवाद देतो. हा चॅनल जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा. आपल्याला पुढील 6 महिन्यामध्ये आपल्याला 50,000 महाराष्ट्रातील खेडेपाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, ज्यांना आपल्याला मराठी आणि इंग्रजी मधून अकाउंट शिकवायचं आहे. वर्ल्ड क्लास एज्युकेशन. धन्यवाद. बाय बाय.